नाशिक शहरात गल्लोगल्लीत दबदबा निर्माण करणाऱ्या तथाकथित भाईंना कायद्याचा बालेकिल्ला दाखवत त्यांचा धाक संपवणाऱ्या नाशिक पोलिसांनी आता थेट हाय प्रोफाईल भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावरही मोठी कारवाई करत कायद्याची ताकद पुन्हा अधोरेखित केली आहे। अशोक खरात यांच्या विरोधात महिलांच्या शोषणाच्या गंभीर तक्रारी समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले। सध्या त्याच्या विरोधात 2 महिलांनी नव्याने तक्रारी दाखल केल्याने एकूण 3 गुन्हे नोंद झाले आहेत। पोलिसांच्या कारवाईनंतर खरात यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे दिसून आले। चालणे सुद्धा कठीण झालेल्या अवस्थेत त्याने दिलेली पहिली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली। मात्र पोलिसांनी कोणतीही दया न दाखवता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अखेर त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली। नाशिक पोलीस आयुक्तांनी यापूर्वी शहरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई करत तथाकथित भाईंचा दबदबा मोडून काढला होता। त्याच धर्तीवर आता भोंदूगिरीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक व महिलांचे शोषण करणाऱ्यावरही पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या कारवाईमुळे शहरात कायद्याचा धाक पुन्हा निर्माण झाला असून अशा प्रकारच्या भोंदूगिरी विरोधात पोलिसांकडून पुढील काळातही कठोर पावले उचलली जातील असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र नाशिक। कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा बालेकिल्ला ताकद मिळाली। पुढे 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 भूटान होगा भूटान सर 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 मान मान पुढे कर सर हात पुढे घ्या हात पुढे घ्या हात पुढे घ्या ना हात पुढे